गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांची सीआयडी चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच विकास गोंदकर यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी भाजपाच्या नगरसेविका वंदना गोंदकर आणि माजी नगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अनिता जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन निवेदन दिलं। मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या। पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की शिर्डीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। शहरामध्ये अवैध धंदे आणि गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे शिर्डीची प्रतिमा मलिन होत आहे। शिर्डीत फोफावणाऱ्या गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचं पाठबळ मिळतंय, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे। विकास गोंदकर या युवकावर हल्ला झाला हे गुन्हेगारीचे गंभीर स्वरूप असून गेल्या काही वर्षांमध्ये प्रवीण गोंदकर, रचित पाटणी, सागर शेजवळ आणि व्यापारी बब्बू पांडे यांच्या हत्या झालेल्या आहेत। त्यामुळे शिर्डीत असुरक्षित वातावरण निर्माण झालं असून येथील माता भगिनी, शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। तेव्हा पोलिसांनी गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांची सीआयडी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि विकास गोंदकर यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी नगरसेविका वंदना गोंदकर आणि माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांच्या वतीनं करण्यात आली। आज आम्ही सगळ्या महिला शिर्डी पोलीस स्टेशनला आहोत। इथे येण्यामागचं एकच कारण होतं, सर्व महिलांनी एक मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं, पण आपल्या साहेबांनी 4 वेळेस निवेदन दिलं आम्हाला का तुम्ही मोर्चा काढू नका। तर आज आम्ही त्यांना निवेदन दिले आणि सांगितलेलं आहे का तुम्ही कोणत्याही आमिषाखाली बळी पडायचं नाही, जे पुढारी लोक आहेत त्यांच्या, आणि त्यांच्या धमक्यांना वगैरे घाबरायचं नाही, नाहीतर तुम्हाला महिलांचा जो रोष आहे ना त्याला सामोरं जावं लागेल। सगळ्या शिर्डीच्या महिलांच्या जे आहे तिथे गुन्हेगार आणि त्यांना खतपाणी घालणारे राजकारणी यांना लवकरात लवकर आळा घालणं तुमचं काम आहे। जिथे इथे शाळा आणि कॉलेज आहे, मुलींना व्यवस्थित जाता येत नाही, कॉलेज सुटता, शाळा सुटती, तर हे मुलांपासून त्यांना खूप त्रास होतो। आता वैयक्तिक जे पालक आहेत घरातले त्यांना माहिती नसतं बाहेर मुलं काय करता, तर पालकांनी पण ही चौकशी ठेवा। प्रत्येक मुलगा असं वागतो असं नाही, पण काही मुलं तयार करण्यामागं पुढाऱ्यांचा जास्त हात आहे याच्यामध्ये। तर याला सगळ्यांनी आळा घालावं आणि सगळं ग्राम जे वासी आहेत जे आपले राहतात शिर्डीत सगळे, त्यांनी सगळ्यांनी याला साथ देऊन याचा निषेध करणं गरजेचं आहे। ही वाढती गुन्हेगारी शिर्डीत थांबवणं खूप गरज आहे आजची काळाची। तर सगळ्यांनी याला साथ द्या। आग्रहाची विनंती महिलांना सुद्धा माझी, सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून चला महिलांनी। तर याला आपण जेव्हा सगळे समोर जाऊ तेव्हा ही गुन्हेगारी थांबण्याला जास्त मदत होणार आहे शिर्डीमध्ये। आज जो काही 5-6 दिवसापूर्वी जो प्रकार घडला, तो प्रकार घडण्यामागे आणि आम्ही सर्व महिला एकत्र येण्यामागे एकच उद्दिष्ट होतं। प्रशासनाने आम्हाला खूप विनंती केली का मॅडम तुम्ही मोर्चा घेऊन येऊ नका, आमची कारवाई चालू आहे, आम्ही त्या आरोपीला शिक्षा मात्र करणार आहे। कुठेतरी त्यांचा आम्हाला मान ठेवावा लागला आणि प्रशासनाच्या विनंतीला मान दिला आणि आम्ही मोर्चा काही घेऊन आलो नाही। मागच्या 2 महिन्यापूर्वी कमलाकर कोतेंच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचे पण अजून ते आरोपी सापडले नाही, आणि आता 5-6 दिवसापूर्वी विकी गोंदकर म्हणून त्या तरुणावर पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे। आपली शिर्डी सुरक्षित नाही आहे आणि हे पहिली गोष्ट म्हणजे अवैध धंदे हे बंद झाले पाहिजे। जोपर्यंत हे आपले अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत आपली शिर्डी सुरक्षित होणार नाही। या निमित्ताने सांगू इच्छिते, आत्ता निवेदन दिलेलं आहे साहेबांना, साहेबांनी सांगितलं आहे 2 दिवसातच आम्ही तो मेन आरोपी पकडणार आहे मॅडम। त्याच्यामुळे आम्हाला पण कुठेतरी थांबावं लागलं आणि साहेबांच्या विनंतीला आम्ही मान दिला। मोर्चा संदर्भात न येता आम्ही 20-25 महिला येऊन निवेदन देऊन चाललो आहे आता। आणि एक आशा आहे साहेबांकडनं की तो जो मेन आरोपी आहे ते नक्कीच सापडवतील आणि त्याच्यावर कारवाई करतील। तसेच या प्रसंगी अन्य काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। क्षेत्र आहे, इथं खूप बाहेरचे पण भाविक येतात, इथं महिला आणि मुली सुरक्षित नाही, तर जे येणारे भाविक आहे ते कोणत्या भरोश्यावर इथे येणार आणि त्यांची सुरक्षा काय असणार। आपल्या सौ वंदनाताई आणि अनिताताई जगताप यांनी खूप चांगलं काम, मोलाचं काम केलेलं आहे। आज आम्हा सर्व महिलांना त्यांनी जमवलं आणि चांगला विषय आहे, कारण आज आपले मुलं असू शकते, आपल्या मुली आहे, कोणाला पण असा अन्याय होऊ शकतो, ते आपण शांत बसलेलं नाही पाहिजे। आपले जे नेते आहे ते याला खतपाणी घालतात। मी एक सामान्य महिला आहे, पण माझं एकच मागणं आहे की कोणी नेते असू त्यांना आपण शिक्षा केली पाहिजे। त्यांनी त्या मुलांना व्यसनाधीन बनवलेलं आहे।
खूप कमी वयात ते असे व्यसनाधीन बनवत आहे. मग आपल्या आई वडिलांना त्यांनी किंमत देत नाही आहे आणि असे गुन्हे नेहमी घडतात आहे. आपल्याला आपल्या गावचा अभिमान पाहिजे, पण आपल्या गावात असे नेहमी होतात आहे, तर आपला अभिमान काय कामाचा. याप्रसंगी मनीषा गोंदकर, अंजली गोंदकर, सुनीता विडवे, मनीषा पवार, सुरेखा सोनवणे, छाया दोशिंग, रेखा भडांगे, अश्विनी भडांगे, पुष्पा गोंदकर, रुपाली गुरव, कल्पना मगर, योगिता शेलार, योगिता गोंदकर, वैशाली गोंदकर, मीना गोंदकर, कस्तुरा पटेकर, सारिका जाधव, सुरेखा पाटील, मंगल गोंदकर, मंदाकिनी गोंदकर, श्रद्धा गोंदकर आदींसह मोठ्या संख्येनं अन्य महिला सहभागी झाल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, एस9 मीडिया, शिर्डी.